हरिओम. योगनिद्रेसाठी शवासनमध्ये जायचं आहे. शवासनमध्ये अपकातीवर किंवा मॅटवर शांतपणे झोपायचं आहे. पाठीवर डोक्याखाली उशी हवी असेल तर उशी घ्या. अंगावर पांघरूण घ्यायचं असेल तर पांघरूण घ्या. आणि शांत त्या स्थितीत राहा. शवासनमध्ये प्रयत्न करा की कुठलीही हालचाल होणार नाही शरीराची. आता अलगद डोळे बंद करा. आता शांतपणे आपल्या आजूबाजूला जर काही आवाज असतील तर त्याच्याकडे लक्ष द्या. बंद डोळ्यांनी फक्त ते आवाज ऐका. ते आवाज तुमच्या जवळ असतील किंवा थोड्या लांबून येत असतील. तुम्ही ज्या रूममध्ये आहात तिथून किंवा रूमच्या बाहेरून येत असतील. जो काही आवाज ऐकू येतोय त्याच्याकडे फक्त बघा, ऐका तो आवाज. आता त्या सगळ्या आवाजांमध्ये जो आवाज तुमच्या सगळ्यात जवळून येतोय त्या आवाजाकडे लक्ष द्या. तो आवाज ऐका. जो आवाज तुमच्या सगळ्यात जवळ आहे तो आवाज ऐका. आता तुमच्या शरीराच्या आतून जो आवाज ऐकू येतोय, शरीराच्या आत जो आवाज आहे तो ऐका. फक्त तोच आवाज ऐकायचा आहे. म्हणजे आपल्या हृदयाचे ठोके. बघा, हृदयाचे ठोके ऐकू येत आहेत का? आता सगळे बाकीचे आवाज हे निघून जातील आणि फक्त हृदयाचे ठोक्यांकडे लक्ष द्या. तोच फक्त आवाज ऐका. आता सगळे आवाज जाऊ द्यात आणि फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. फक्त माझा आवाज ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. आणि आता तुमची कल्पनाशक्ती, तुमचं इमॅजिनेशन वापरून मी जे काही सांगणार आहे त्याची कल्पना करा. आपण एक छोटीशी ट्रिप करणार आहोत. एका सहलीला जाणार आहोत. आता
ज्या ज्या शरीराच्या भागाचं मी नाव घेईन त्याच्याकडे फक्त बंद डोळ्यांनी बघा. कुठलीही हालचाल करायची नाही आहे, फक्त त्या त्या भागाकडे बघा. मी ज्या अवयवाचं नाव घेणार आहे किंवा शरीराच्या ज्या भागाचं नाव घेणार आहे ते नाव घेतलं की कल्पना करा त्या भागावर एक सुंदर फुलपाखरू येऊन बसला आहे. आणि हळूहळू ते कसे आपले पंख हलवत आहेत त्या भागावर बसून ते फक्त कल्पना करा. त्याच्यासाठी फक्त माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. आता लक्ष उजव्या पायाकडे द्या. कल्पना करा की उजव्या पायांच्या बोटांवर एक फुलपाखरू येऊन हलक्याने बसलाय. आता उजवा गुडघा, उजवी मांडी. मी ज्या ज्या अवयवाचं नाव घेईल तिथे तिथे कल्पना करा की तो फुलपाखरू उडून त्या भागावर बसतंय. आता ते फुलपाखरू मांडीवरनं उडालंय आणि डाव्या पायांच्या बोटांवर येऊन बसलंय. सुरेख रंगीत फुलपाखरू आहे, छोटंसं, खूप सुंदर आहे. आता पायांच्या बोटांवरनं डाव्या पायाच्या गुडघ्यावर येऊन बसलाय. डावी मांडी, डाव्या मांडीवर आता ते हलक्याने अगदी अलगद येऊन बसलाय. आता ते फुलपाखरू मांडीवरनं उडाले आणि उजव्या हातांच्या तळव्यावर बसलाय. आता तिथून ते उडालंय आणि डावा हाताचा तळवा आहे त्याच्यावर येऊन बसलाय. डावा कोपर आणि मग उडून डाव्या खांद्यावर बसलाय. आता ते डाव्या खांद्यावरनं उडाले आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर बसलाय. उजवा कोपर आता उजव्या खांद्यावर आला आहे. आता उजव्या खांद्यावर येऊन बसलाय.
आता तिथून हळूच उडून पोटावर येऊन बसलाय. आता छातीवर आलाय. आता मागे कमरेवर बसलाय. आता हळूहळू उडत थोडं अजून वर आलं आहे आणि तुमच्या पाठीवर बसलाय. आता तिथून उठून हळूच तुमच्या डोक्यावर येऊन बसलाय. आणि आता ते हळूच उडालं आहे आणि उडून 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 हळूच खिडकीच्या बाहेर निघून गेलं आहे. तुम्ही परत तुमचं लक्ष तुमच्या शरीराकडे द्या. मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी शांत आहे. मी आनंदी आहे. मी सुरक्षित आहे. आय एम सेफ. आता सावकाश पायांच्या आणि हातांच्या बोटांची हालचाल करा. आणि सावकाश डोळे उघडा. जर डोळे बंद ठेवून अजून या स्थितीत राहायचं असेल तर या स्थितीत राहा, आणि नाही तर सावकाश डोळे उघडा आणि उठून बसा. हरिओम.